ओके. Good afternoon, class. Am I audible? Yes. Today we are going to study basic science. आज आपण आजपासून बेसिक सायन्सला स्टार्ट करतोय. बेसिक सायन्स मध्ये परत दोन पार्ट आहेत. पार्ट 1 इज अ फिजिक्स अँड अनदर वन इज अ केमिस्ट्री. तर त्यापैकी जो फिजिक्स आहे तो मी घेते. त्याआधी माझी इंट्रोडक्शन करून देते. आय एम देशमुख प्रणाली. Since last 2 years I am teaching here. Sir, may I continue? आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय घेणार आहे मी आधी सांगते. लेक्चर मध्ये काय होईल आणि मग आपण एक एक डिस्कस करत जाऊया. ओके. तर पहिल्यांदा पाहूया की सायन्स काय असतं. आपण बेसिक सायन्स शिकतोय तर गरज आहे की सायन्स नक्की सायन्स काय आहे. त्यानंतर सायन्स नंतर फिजिक्स. फिजिक्स मध्ये काय शिकणार आहे हे 1-2 मिनिटांमध्ये त्याची इंट्रोडक्शन देईल मी. त्यानंतर सिलेबस. मग सिलेबस मध्ये टॉपिक किती शिकायचे आहेत आपल्याला या सेमिस्टर मध्ये, कोणते कोणते टॉपिक आहेत आणि त्या टॉपिक मधले जे काही सब पॉइंट्स असतील ते सब पॉइंट थोडक्यात रिवाइज करूया. ओके. तर फर्स्ट सायन्स.
जवळपास आपण 8, 9, 10 मध्ये ऑलरेडी सायन्स शिकलेलो आहे, बरोबर. आता आपण बेसिक सायन्सच शिकणार आहे, म्हणजे ज्या काही टर्म्स शिकणार आहे आपण त्या टर्म्स आपण आधी ऐकलेले असणार आहेत. त्यामुळे हा सब्जेक्ट आपल्यासाठी जास्त काही अवघड नसेल. तर सायन्स म्हणजे काय असतं? इट इज अ नॅचरल नॉलेज और नॉलेज ऑफ नेचर. जी, याच्यामध्ये काय करतो आपण? बेसिक सायन्स किंवा सायन्स मध्ये जे नेचर आहे त्या नेचरचा स्टडी करतो, त्या नेचरचं नॉलेज अक्वायर करतो. ओके, आय एम ऑडिएबल? आवाज येतोय माझा? प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट कराल. येस, ओके, गुड. ठीक आहे. आता सायन्स किंवा विज्ञान, बरोबर, आधी शिकलेलं आहे ते काय असतं? तर जे काही नेचर आहे, नेचर म्हणजे काय? आपल्या आसपासचा जो निसर्ग आहे त्याचा स्टडी करणं म्हणजे सायन्सचा स्टडी करणं. मग आता सायन्स मध्ये वेगवेगळ्या ब्रांच येतात, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. त्यापैकी आपल्याला कोणती शिकायची? फिजिक्स. आता फिजिक्स म्हणजे काय असतं? तर फिजिक्स मध्ये आपण मेनली, मी सिक्वेन्स वाईज लिहिते म्हणजे तुम्हाला नोट डाऊन करता येईल, आणि प्लीज प्रत्येकाने नोट डाऊन करा हे. फिजिक्स मध्ये काय करतो आपण? द स्टडी ऑफ नेचर, स्टडी ऑफ मॅटर. ही एकदम शॉर्ट डेफिनेशन झाली कशाची? फिजिक्सची. स्टडी ऑफ नेचर, स्टडी ऑफ मॅटर. आता मॅटर म्हणजे काय असतं? मॅटर शब्द आपण ऑलरेडी ऐकलेला आहे. ओके, तर ज्या ज्या गोष्टींना मास म्हणजेच वस्तुमान आणि व्हॉल्यूम असतं त्या गोष्टींना काय म्हणायचं? त्या सगळ्या गोष्टी झाल्या मॅटर. फॉर एक्झाम्पल, आता आपण क्लासमध्ये बसलेलो असतो तर तुमच्या साईडचे बेंचेस, विंडोज, ब्लॅकबोर्ड, चॉक, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या कशामध्ये इन्क्लूड होतात? मॅटर मध्ये. तर या गोष्टींचा स्टडी करणे आणि याच्याशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत, फॉर एक्झाम्पल कोणते कन्सेप्ट? तर मॅटर मोशन मध्ये आलं तर काय होईल, किंवा एनर्जी त्याच्याशी रिलेट झाली तर काय होईल, फोर्स त्याच्याशी रिलेट झालं तर काय होईल, या सगळ्यांचा स्टडी कशामध्ये येतो? फिजिक्स मध्ये. ओके, आपल्याला काय शिकायचं? मॅटर आणि त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट. हे झालं फिजिक्स. आता सायन्स समजलं, थोडक्यात फिजिक्स समजलं. आता आपण आज बघूया की या सेमिस्टर मध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक शिकायचे आणि त्याच्यातले सब पॉइंट्स. आता इथून नोट डाऊन करणं मस्ट आहे. माझ्या सोबत नोट डाऊन करा, मी टाइम देईल मध्ये मध्ये. हा, तर आपल्याला या सेमिस्टर मध्ये मेनली 3 युनिट शिकायचे आहेत. किती युनिट? 3 युनिट शिकायचे आहेत. त्यापैकी फर्स्ट युनिट आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स. मी आधी फक्त टॉपिकची नावं सांगत जाते, त्यानंतर आपण या टॉपिक मध्ये काय येते नंतर डिस्कस करूया. पहिलं टॉपिकचं नाव लिहिलं युनिट्स अँड मेजरमेंट्स. नाव सेकंड वन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिझम, and semiconductors. पहिला टॉपिक झाला. या सेमिस्टर मध्ये 3 टॉपिक शिकायचे. त्यापैकी पहिला टॉपिक होता युनिट्स अँड मेजरमेंट्स. सेकंड टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर्स. नाउ थर्ड वन इज heat and optics. Heat and optics. लिहून घेताय तुम्ही सगळेजण? हे लिहून घेताय हे सारं? मस्त हे लिहून घ्या, नोट डाऊन करा. सिलेबस मधले
There are three units. First unit is unit and measurement. Second unit is electrostatic, magnetism and semiconductors. And third one is heat and optics. आता हे नाव माइट बी तुम्ही ऐकली असतील, माइट बी ऐकली नसतील. सोपे युनिट आपण ऐकलेले आहे. मेजरमेंट्स म्हणजे मेजर करणं, मोजून घेणं. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉन हे वर्ड्स ऐकले असतील, त्याच्याशी रिलेटेड हा टॉपिक आहे. मॅग्नेटिझम म्हणजे चुंबक. सेमीकंडक्टर याचाच पार्ट येतो. हे समजलं की हे समजायला सोपं जाईल. हीट आणि ऑप्टिक्स म्हणजे, हीट म्हणजे उष्णता, ऑप्टिक्स म्हणजे लाईटचा पार्ट आहे, तो आपण पाहूया. समजले? 3 टॉपिक झाले. मी अजून एकदा रिवाइज करते, अजून एकदा सांगते. फर्स्ट टॉपिक इज युनिट्स अँड मेजरमेंट. सेकंड टॉपिक इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. थर्ड टॉपिक इज हीट अँड ऑप्टिक्स. हा काय झाला सेमिस्टर फर्स्टचा बेसिक सायन्स मधला जो फिजिक्स आहे या पार्टचा हा सिलेबस झाला. हा तुम्ही नोट डाऊन केला असं मी कन्सिडर करते. ओके, इरेज करते आता मी हे. आता जो फर्स्ट टॉपिक आहे त्या टॉपिक मधले सब टॉपिक आपण इन शॉर्ट डिस्कस करूया. तुम्ही माझ्यासोबत लिहून घ्याल. ओके, तुमच्याकडे ती सिलेबस कॉपी म्हणून कॅरी कराल एंटायर सेमिस्टर. काय नाव आहे आपल्या टॉपिकचं? युनिट्स अँड मेजरमेंट्स. म्हणजे मेनली आपल्याला याच्यामध्ये 2 पार्ट शिकायचे आहेत. फर्स्ट वन इज अ युनिट अँड सेकंड वन इज अ मेजरमेंट. तर युनिट याला मराठीत काय म्हणतात? एकक. हे ऐकलं असेल, एकक. ओके, तुम्ही डेली लाईफ मध्ये दुकानामध्ये जाता बरोबर. दुकानामध्ये गेल्यावर आपण एखादी वस्तू मागतो किंवा साखर मागतो आणि काय विचारतो, समोरचा माणूस काय विचारतो की किती हवंय तुम्हाला. साखर मागितली तर तो काय विचारतो की किती हवी आहे तुम्हाला साखर, किंवा ज्वारी मागितली तर किती हवी आहे तुम्हाला, किती अमाऊंट मध्ये हवंय. म्हणजे तो काय विचारतो, हाऊ मच, हाऊ मच. मग त्यावेळेस तुम्हाला काय सांगायला लागतं की हा आम्हाला 4 किलो साखर हवी, 4 kg. ओके, तर आपण समजा की तिथे तो जाऊन फक्त तुम्ही सांगितलं की मला 4 साखर हवी, तर हे प्रॉपर वाटतं का? नाहीये. तर आपल्याला एखादी क्वांटिटी मागायची असेल, एखादी क्वांटिटी आपल्याला मागायची असेल तर एक नंबर आणि त्यासोबत आपल्याला त्याचं युनिट पण सांगायला लागतं. की जाऊन दुकानमध्ये म्हणले की नाही, आम्हाला त्या शॉपकीपर कडे गेला आणि तुम्ही म्हणला की आम्हाला साखर हवी आहे, तर ते देतील का साखर? त्यानंतर समोरचा क्वेश्चन काय असेल, किती साखर हवी आहे तुम्हाला, हाऊ मच, अमाऊंट विचारतील. तर ते अमाऊंट सांगण्यासाठी, अमाऊंट तुम्हाला सांगण्यासाठी कशाची गरज लागते? एक मॅग्निट्यूड म्हणजे एक नंबर आणि दुसरं त्याचं युनिट. आपण असं तर म्हणत नाही की आम्हाला 4 लिटर साखर द्या. काय म्हणतो आपण? आम्हाला 4 किलोग्राम साखर पाहिजे. तर हे जे किलोग्राम आहे हे झालं युनिट. त्याच गोष्टीचा आज आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. समजलं? अगदी सोपं आहे. आपल्याला काय स्टडी करायचं इथे? युनिट काय असतात, युनिटची गरज काय आहे आणि ती कशी दिली, स्टँडर्ड युनिट कोणते आहेत, त्यांचे सिस्टम कोणते आहेत, या गोष्टींचा स्टडी आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे. आता तुम्हाला थोडक्यात एक आयडिया आली असेल की युनिट कशासाठी लागतात. आपण गेलो, मी एक एक्झाम्पल सांगितलं इथे, साधं आणि सरळ एक्झाम्पल आहे डेली लाईफ मधलं. आपण गेलो आणि त्यांना मागितलं की आम्हाला एवढे हवी बाबा साखर किंवा 1 डझन केळी हवी. इथे डझन हा वर्ड यूज करायला लागतो. तिथे जर समजता म्हणलं आपण की आम्हाला 1 लिटर केळी हवे, चालतं का? हे नाहीये. तर प्रॉपर क्वांटिटी सोबत प्रॉपर युनिट लावावे लागतात. त्यासाठी फिजिक्स मध्ये हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे की आधी आपल्याला युनिट समजले तर आपण त्याला पुढे डिराईव्ह करू शकू, त्याच्यावरून फॉर्म्युले फाइंड आउट करू शकू. ठीक आहे, याच्यामध्ये युनिट्स मध्ये आपल्याला काय, युनिट, युनिट म्हणजे थोडक्यात मी आयडिया दिली. त्यानंतर दुसरा पार्ट काय, मेजरमेंट्स. आता हाऊ मच म्हणजे किती, म्हणजे इथे काय मोजण्याशी रिलेटेड आलं. ज्या काही गोष्टी मोजता येतात त्यांच्याशी जो स्टडी करायचा आहे तो आपण मेजरमेंट मध्ये बघणार आहे. आता याचे सब पॉइंट पाहूया लगेच.
कुठे नोटबुक मध्ये साईडला तुम्हाला लिहून घेता आलं की हे एक्झाम्पल, हाऊ मच वगैरे असे जे कीवर्ड्स असतात, हे वर्ड्स काय आपण एक्झाम मध्ये लिहित नाही पण समजायला सोपे जातात, तर तुम्ही ते नोट डाऊन करून घ्याल. ओके, त्याच्यातला पहिला पॉइंट कोणता आहे? फर्स्ट पॉइंट बघा, पहिल्या चॅप्टर मधला पहिला पॉइंट कोणता आहे? युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आपण एक युनिट पाहिलं, त्या युनिटचं एक्झाम्पल ही पाहिलं. कोणतं युनिट पाहिलं? किलोग्राम. आता युनिट कशाचे युनिट बघायचे आपल्याला? फिजिकल क्वांटिटीचे. आता या फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असतात? साध्या सरळ भाषेत ज्या क्वांटिटी मेजर करता येतात त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. मेजरेबल क्वांटिटी असतात त्या क्वांटिटीला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. दॅट्स इट. एवढी डेफिनेशन आहे याची. मी डेफिनेशन नंतर लिहून घेऊन आता आपण काय करतोय? सिलेबस डिस्कस करतोय. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या, सिलेबस समजून घ्या, काय या सेमिस्टर मध्ये शिकायचंय समजून घ्या, नंतर आपण इन डिटेल सिलेबस पाहूया. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता मी काय बोलले की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असतात? द क्वांटिटी which can be measurable. मीन्स ज्या ज्या क्वांटिटी आपल्याला मोजता येतात त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. मॅडम आता एक एक्झाम्पल द्या. कोणतं एक्झाम्पल असेल? आपल्याला वेट मोजता येतं, हा, तर ते मग झालं फिजिकल क्वांटिटीचं एक्झाम्पल. E.G. एक्झाम्पल. कोणतं एक्झाम्पल याचं? वेट. नोटबुक मध्ये लिहून घेतलं तर जास्त बेटर पडेल, तुम्हाला रिवाइज करताना सोपं जाईल ह्या गोष्टी. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी, त्याच्यामधला मी फिजिकल क्वांटिटी हे इन शॉर्ट सांगते. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल. अशा क्वांटिटी ज्या आपल्याला मेजर करता येतात. फॉर एक्झाम्पल म्हणून मी काय दिलं की वेट. जे काही वजन असतं, आपण जातो स्वतःचं वजन मोजून घेतो, ही गोष्ट मोजता येते ना, तर ही झाली फिजिकल क्वांटिटी. आउट ऑफ सब्जेक्ट नॉन फिजिकल क्वांटिटी कोणते असतात? तर समजा की आता आपले इमोशन्स असतात, राग येतो, हॅपीनेस, कधी कधी आनंदी होतो, या गोष्टी मोजता येतात का? म्हणजे समजा एखाद्याला राग आला आणि मी विचारलं की तुला किती राग आला, तर तो एक युनिट घेऊन सांगू शकतो का की मला एवढ्या एवढ्या अमाऊंट मध्ये राग आलाय, एवढा केजी, एवढे डझन, एवढे लिटर, एवढे अँपियर? नाही ना. तर अशा ज्या क्वांटिटी असतात त्या फिजिकल क्वांटिटी आहेत का? नाही आहेत. ह्युमन्सच्या ज्या काही इमोशन्स असतात त्या फिजिकल क्वांटिटी नाही आहेत. ज्या गोष्टी मेजर करता येतात त्यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. ज्या गोष्टी मेजर करता येतात त्यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे? ओके, स्लो टीच. सॉरी. मी अजून एकदा रिपीट करेन हे. ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी मी अजून एकदा टीच करेल. इन शॉर्ट, पहिल्या चॅप्टर मधला पहिला पॉइंट आपण पाहिलेला आहे. आय थिंक टीचिंग स्पीड जास्त होतं. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. तर मी इन शॉर्ट सांगते अजून एकदा. फिजिकल क्वांटिटी म्हणजे ज्या ज्या गोष्टी मोजता येतात आपल्याला त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये कोणाला? येस, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगाल तर मला समजेल. हा, गुड. एक एक्झाम्पल दिलं, वजन आपल्याला मोजता येतं, हा, तर ते झालं एक्झाम्पल. वेट हे एक्झाम्पल झालं फिजिकल क्वांटिटीचं. एक पॉइंट क्लिअर झाला. आता आपण दुसऱ्याकडे जाऊया. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला, मी तिथेच तो क्लिअर करेन. आणि नोट डाऊन करून घेताय ना तुम्ही हे? नाउ सेकंड वन, 1.2 सिस्टम ऑफ unit.
सेकंड पॉइंट लिहून घ्या, सिस्टम ऑफ युनिट लिहून घ्यायचा. प्लीज कंटाळा करू नका, परत याच गोष्टी फार इम्पॉर्टंट ठरतात. ऍटलिस्ट आपल्याला काय सिलेबस मध्ये शिकायचं हे तरी माहित असायला पाहिजे, म्हणजे नोट्स गोळा करताना ते बरं पडतं. सिस्टम ऑफ युनिट्स, सिस्टम ऑफ युनिट. आता सिस्टम ऑफ युनिट मध्ये काय आहे की समजा छोटी एकदम लहान हाईट असेल, की आपली हाईट मेजर करायची आहे, तर आपण कशामध्ये मेजर करतो? मीटर मध्ये, बरोबर. जर आपली हाईट मेजर करायची असेल तर आपण ती मीटर मध्ये मेजर करतो. पण समजा जर मला 2 गावामधलं डिस्टन्स मेजर करायचंय, सोलापूर टू पंढरपूर डिस्टन्स मेजर करायचंय, तर आपण ती मीटर मध्ये मेजर करतो की किलोमीटर मध्ये? हा, करेक्ट. आपण ते कशामध्ये मेजर करतो? किलोमीटर मध्ये. म्हणजे फक्त एक युनिट असून चालतं का? फक्त जर मीटर मी यूज केलं तर किती किती झिरो, 1 2 3, म्हणजे ही क्वांटिटी फार मोठी होईल, म्हणून आपण काय केलं? किलोमीटर यूज करतो. आणि खूपच लहान असेल, समजा आता हा चॉक आहे माझ्याकडे, या चॉकची जर मला लेंथ मेजर करायची असेल तर मी कशामध्ये मेजर करेन? सेंटीमीटर मध्ये. गुड, सेंटीमीटर मध्ये. म्हणजे इथे आता लेंथचे युनिट, हे सगळे युनिट कशाचे आहेत? लेंथचे. मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, हे सगळे युनिट झाले लेंथचे. पण वेगवेगळे का वापरलेत? चॉक मेजर करायचं असेल तर मी काय वापरलं? सेंटीमीटर. मला 2 गावामधलं डिस्टन्स किंवा 2 सिटी मधलं डिस्टन्स मेजर करायचंय, तर मी काय यूज केलं? किलोमीटर. आणि जर मला आपली हाईट मेजर करायची तर मी काय केलं? मीटर. म्हणजे स्मॉल युनिट, हे मीडियम युनिट झालं, हे मोठं युनिट झालं. तर असे वेगवेगळे युनिट वापरायला लागतात. म्हणून हा कन्सेप्ट उदयाला आला किंवा ओरिजिनेट झाला, सिस्टम ऑफ युनिट. याच्यामध्ये आपल्याला 3 सिस्टम पाहिजेत, सोपे आहेत फार. म्हणजे तुम्ही एकदा जर पाठ केलं ना तर तुम्हाला ते लाईफ टाइम नाही विसरणार. त्याच्यामधली पहिली आहे CGS. CGS. फर्स्ट वन कोणती झाली? मी इथे ए असं हे देते, नाहीतर ठीक आहे, लक्षात ठेवा. CGS. सेकंड वन MKS. MKS हे शॉर्ट फॉर्म आहेत, मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेल, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्याल. CGS, MKS, FPS आणि लास्ट वन आहे SI. SI आणि MKS ऑलमोस्ट सेम असतात. लिहून घेताय? ब्लॅकबोर्ड वरचं दिसतंय सगळ्यांना? हा, लॉंग फॉर्म मी सांगेन, जस्ट तुम्ही लिहून घ्या. लॉंग फॉर्म मी सांगेल. लिहून झालं? सिस्टम ऑफ युनिट. सिस्टम ऑफ युनिट मध्ये आपल्याला हे 4 सिस्टम ऑफ युनिट शिकायचे. CGS सिस्टम, MKS सिस्टम, FPS सिस्टम आणि SI सिस्टम. हा, त्यानंतर CGS. CGS म्हणजे आता इथे C, G आणि S. C म्हणजे काय? तर हा झाला सेंटीमीटरचा C घेतला आपण, सेंटीमीटरचा C घेतला. हा G झाला ग्रॅमचा, ग्राम म्हणजे मास मेजर करतोय आपण इथं. आणि हा S झाला सेकंडचा. समजलं? CGS चा लॉंग फॉर्म काय? सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. अजून एकदा मी रिपीट करते, फास्ट होत असेल तर तसं मला. सेंटीमीटर, सेंटीमीटरची स्पेलिंग SEMI नाही, C पासून स्टार्ट होते. लिहून घ्याल प्लीज, याच्या पुढे लिहून घ्याल. सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड. हे युनिट कशाचं झालं? सेंटीमीटर. सेंटीमीटर युनिट कशाचं आहे? कमेंट बॉक्स मध्ये प्लीज सांगाल. सेंटीमीटर युनिट कशाचं आहे? लेंथचं. माहित नसेल, लक्षात ठेवा, बेसिक क्वांटिटी आहेत या फार. सेंटीमीटर लेंथचं, ग्राम मासचं, सेकंड टाइमचं. त्यानंतर आता MKSचं बघा, तुम्हाला आयडिया येते का? M कॅपिटल M आहे, स्मॉल m नाही लिहायचा, आणि इथं लिहिताना मात्र स्मॉल m लिहायचा. मीटर,
के कशाचा असेल, हा के पण कॅपिटल आहे, स्मॉल नाही लिहायचा, हे सगळे लेटर्स कॅपिटल लिहायचे, स्मॉल लिहायचे नाहीत बिलकुल. मीटर, किलोग्राम, किलोग्राम, मीटर कशासाठी, मीटर लेंथ साठी, किलोग्राम एस मास साठी, आणि सेम याच्यासारखं हे सेकंड. गॉट इट. नाउ नेक्स्ट वन, हे थोडस आपल्या ओळखीचं नाही, जे फॉरेन कंट्रीज आहे तिथे हे यूज करतात. एफ पी एस. एफ म्हणजे काय, ऐकले हे, फूट, लेंथ फूट मध्ये मेजर केलेली, तर ते एफ च फूट. त्यानंतर पाऊंड. पाऊंड म्हणजे कशासाठी असतं, जे काही वजन असतं, वस्तुमान असतं, ते मेजर करण्यासाठी फॉरेन कंट्रीज मध्ये पाऊंड यूज करतात. आणि एस सेकंड. लिहून घेताय तुम्ही. हा, गुड. आणि एस आय सिस्टम इंटरनॅशनल. फॉर युअर एक्स्ट्रा नॉलेज, हे युनिट मोस्टली फ्रेंच मध्ये यूज केलं जातं. कुठे, फ्रेंच मध्ये. हा काही सिलेबसला क्वेश्चन नाहीत विचारणार. सिस्टम इंटरनॅशनल, अक्षर नाही समजलं तर विचाराल, कमेंट बॉक्स मध्ये तशी कमेंट कराल, मी तसं इथे जे काय असेल ते अपडेट करेन. हे तुमचे जे काही नोटबुक्स रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, सध्या तुम्ही नोट डाऊन करा. एक छोटी नोटबुक केली तरी चालेल. बेसिक सायन्स साठी 3च युनिट आहेत, तर ती 200 पेजेसची क्वायर येते, ती करून टाका. त्यानंतर आपण पुढे जाऊया. डायमेन्शन्स अँड डायमेन्शन फॉर्म्युला. हे मी इरेज करते. नोट्स मी देईन ना स्वतः प्रिपेअर करून, त्यावेळेस नोट्स मध्ये हे सगळे पॉइंट्स असतील. सो डोंट वरी अबाउट इट. कोणाचं लिहून घ्यायचं राहिलं असेल काळजी नका करू. आता थर्ड पॉइंट, डायमेन्शन्स. हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे, आय नो. डायमेन्शन्स अँड डायमेन्शन फॉर्म्युला. डायमेन्शन अँड डायमेन्शनल फॉर्म्युला. अक्षर समजत नसेल सांगा, प्रोनाउन्सिएशन समजत नसेल तसं सांगा. दिसतंय, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युला. कन्सेप्ट समजला तर फार सोपं आहे. काही बेसिक डेफिनेशन लागतात, त्या डेफिनेशन आपण इथे करून घेऊया आणि त्यानंतर डायमेन्शन शिकायला चालू करूया. एकदा समजलं तर तुम्हाला 100 क्वांटिटीज जरी दिल्या ना, तर त्याचे डायमेन्शन तुम्ही विदिन 5 मिनिट्स काढू शकाल. इतकं सोपं आहे हे. हे डायमेन्शन्स मध्ये काय असतं, तर समजा की आता काय झालं, आपण इथे नाही दिसणार, हे दिसतं लिहिलेलं. समजा आपण आता काय, स्पीडचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. स्पीड म्हणजे काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे एका ठराविक कालावधीमध्ये, एका ठराविक टाइम मध्ये, एका स्पेसिफिक टाइम मध्ये आपण किती डिस्टन्स कव्हर केलं, याला काय म्हणायचं, स्पीड. सोपा फॉर्म्युला आहे. स्पीड म्हणजे काय, एक ठराविक काळामध्ये, समजा एका तासात आपण 40 किलोमीटर डिस्टन्स क्रॉस करत असू किंवा पार करत असू, तर आपण त्याला काय म्हणतो की आमच्या गाडीचा स्पीड किती, 40 किलोमीटर. हे इथं लिहिलेलं दिसतंय तुम्हाला, 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय सांगतो आपण, ज्यावेळेस आपण स्पीड सांगतो की आमच्या गाडीचा स्पीड 40 किलोमीटर पर आवर आहे, म्हणजेच काय सांगतो की एका तासामध्ये आमच्या गाडीने 40 किलोमीटर इतकं डिस्टन्स पार केलेला आहे किंवा कव्हर केलेला आहे. हाच फॉर्म्युला आपण असं लिहिला. हे बघा, हे जे साइन आहे ना, हे अपॉनचं, हे साइन काय केलं आपण,
असं लिहिलं, हार पूर्ण लिहिते आणि हार काय झालं, किलोमीटर पर हार. हा नंबर थोड्या वेळासाठी मी इथे पुढे लिहिते. हे कशाचं युनिट आहे, किलोमीटर, डिस्टन्सचं युनिट आहे बरोबर. हार कशाचं युनिट आहे, टाइमचं युनिट आहे. टाइम आपण तासामध्ये मोजतो, डिस्टन्स आपण किलोमीटर मध्ये मोजतो. तर या युनिट वरून त्याचे डायमेन्शन्स काढायचे आणि त्याच्या डायमेन्शन नुसार हे व्हॅरी होतंय का नाही किंवा ह्यांच्यामध्ये इक्वॅलिटी आहे की नाही हे बघणं म्हणजे डायमेन्शन्स चेक करणं. फिजिक्स मधली सगळ्यात बेसिक क्वांटिटी आहे. एंटायर लाईफ तुम्ही जेवढा वेळ फिजिक्स शिकाल त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टीची खूप गरज पडेल. तर फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा, हे आपण इन डिटेल शिकूया की स्पीड काय असतो, डिस्टन्स, टाइम, एकक कालावधीमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं, हे सगळं इन डिटेल घेऊया. पण आता सध्या काय लक्षात ठेवा की डायमेन्शन्स अँड डायमेन्शन फॉर्म्युला म्हणजे असं काहीतरी असतं की तिथे आपण डिस्टन्स आणि टाइम ह्या झाल्या दोन क्वांटिटी, हे झाले त्यांचे युनिट, या दोघांचे बॅलन्स करतो आणि त्यांना एक डायमेन्शन्स देतो वर असे L1, M1, T1 किंवा L2, M0 दिसत नाहीये इथे. हा, L म्हणजे लेंथ, M म्हणजे मास, T म्हणजे टाइम. तर ह्यांच्यावर आपण पॉवर देतो, पॉवर्स 1, 0, 2 वॉट एव्हर जी काय असेल ती पॉवर देतो. हे झालं डायमेन्शन्स. आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस त्याला इन डिटेल शिकूया. कन्सेप्ट अगदी सोपा आहे. आपण फॉर्म्युले पाठ केले, या गोष्टी समजल्या तर अतिशय सोपा आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मार्क्स देऊन जाईल असा. नाव 4th वन, एरर्स आणि सिग्निफिकंट फिगर. एरर्स त्याच्यासोबतच मी खालचा पण पॉइंट लिहून घेते, त्याच्या पुढेच येईल तो ऍक्च्युली. सिग्निफिकंट फिगर. आवाज वगैरे येत नसाल तर सांगा ना. सिग्निफिकंट फिगर. चला 4th पॉइंट, 4th अँड लास्ट पॉइंट लिहून घ्या. एरर्स अँड सिग्निफिकंट फिगर लिहून घेताय. हा, पॉझिटिव्ह एरर वगैरे आपण नंतर शिकणार आहे. आधी आपण फक्त एरर म्हणजे काय असतो ते बघूया. चला लिहून घ्या. हे 4 पॉइंट लिहून झालेले आहेत तुमचे. वेळ देते मी. लिहून घ्या. डन. चला आता काय, एरर. एरर हा वर्ड तर आपण ऐकलेला आहे, करेक्ट. एरर म्हणजे काय मराठीमध्ये, चूक, सिम्पली चूक, मिस्टेक, याला काय म्हणतो आपण, एरर. आता आपण काय चॅप्टर मध्ये काय शिकतो, युनिट्स. आता युनिट्स तर समजलं, युनिट आणि सिस्टम ऑफ युनिट, मेजरमेंट पर्यंत झालं. तर मेजरमेंट कडे येताना मोजताना काही ना काही चुका होतात बरोबर. अॅक्युरेसी 100% अॅक्युरेसी आपल्याला अचीव होत नाही. तर त्यावेळेस जे काही एरर येतात, मग ती एरर कशी आली, पॉझिटिव्ह आली की निगेटिव्ह आली, याच्यामध्ये टाइप्स आहेत एररचे वेगवेगळे, एक 4-5 टाइप आहेत, ऍब्सोल्यूट एरर वगैरे. तर मेजरमेंट मध्ये ज्या येणाऱ्या चुका आहेत त्या चुका कशा आहेत आणि त्या चुका कशा कमी करता येतील आपल्याला, त्या एरर्स कशा मिनिमाइज करता येतील, हाऊ टू मिनिमाइज एरर्स, हा एक पॉइंट आहे. याच्यामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे. एरर्स मध्ये मेजरमेंट आहे म्हणजे एरर्स असणार, एरर्स असले तर आपल्याला त्या कशा मिनिमाइज करायच्या, कशा कमी करायच्या, हे आपण इथे शिकणार आहे. आणि त्यांचे एक 4 टाइप्स आहेत, ते 4 टाइप शिकणार आहे. ओके, याच्यानंतर काय असेल, हा झाला आपला युनिट फर्स्ट कंप्लीट झाला. अगदी सोपा आहे, किती फक्त 4 पॉइंट्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये पहिलं तर समजलं तुम्हाला की फिजिकल क्वांटिटीची युनिट बघायचे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे ज्या क्वांटिटी मेजर करता येतात त्यांची युनिट बघायचे. सेकंड काय करायचंय, सिस्टम ऑफ युनिट. आपण सिस्टम ऑफ युनिट मध्ये 4 सिस्टम पाहिलेले आहेत. कोणते कोणते 4 पाहिलेले आहेत कमेंट बॉक्स मध्ये प्लीज.
हा, इट इज व्हेरी सिंपल. कमेंट बॉक्स मध्ये सांगाल कोणते कोणते 4 होते. ठीक आहे, मी सांगून टाकेल. सीजीएस सिस्टम, हा, एमकेएस सिस्टम, त्याच्यानंतर एफपीएस सिस्टम आणि एसआय सिस्टम. गुड, म्हणजे समजतं सगळ्यांना. कमेंट मध्ये येत आहेत कमेंट्स, तर गुड. त्यानंतर डायमेन्शन्स अँड डायमेन्शन फॉर्म्युला, याच्यामध्ये आपण डायमेन्शन शिकणार आहे. आणि लास्ट वन एरर्स आणि सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर मध्ये काय, हे डिस्कस करायचं राहिलं तर, की समजा की 1.5 हे आपल्याला 0.5 असं लिहायचं असेल तर इथं 10 काहीतरी पॉवर लावायला लागते ना. 10 पॉवर लावायला लागते, 10 ओके. हे जे असं कन्वर्जन आहे, एक सोपं कन्वर्जन असतं. हे कन्वर्जन आपण या सिग्निफिकंट फिगर मध्ये शिकणार आहे. म्हणजे आपल्याला 10 पॉवर कन्वर्ट यायला हवं. अगदी सोपं आहे. एक 10-15 मिनिटात तो पॉइंट होऊन जाईल. हा झाला ओव्हरऑल फर्स्ट टॉपिक. या टॉपिक वरचे आपल्याला नंतर हा टॉपिक ओव्हर झाला ना तर याचे एक्झाम्पल्स बघायचे. आता एक्झाम्पल्स कशावर असतील, मोस्टली एरर्स वर एक्झाम्पल असणार, की कॅल्क्युलेट पॉझिटिव्ह एरर, कॅल्क्युलेट निगेटिव्ह एरर. छोटे छोटे एक्झाम्पल अगदी 3-4 ओळीमध्ये आन्सर्स भेटून जातील असे. समजला हा टॉपिक? मी रेज करते आता आणि आपण जाऊया आता सिलेबस मधल्या सेकंड टॉपिक कडे. तो म्हणजे कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. टीचिंगचा स्पीड आता जास्त होत नाहीये ना, बरोबर आहे ना? तुम्हाला समजतंय शिकवलेलं? मग प्रॉब्लेम होता स्पीडचा? हा, गुड. मी इरेज करते. जरी लिहिलेलं नसेल नोट्स मध्ये आपण प्रोव्हाइड करूया. लिहिलं पण लिहून घेतलेलं जास्त बेटर असेल. नोट्सचं का सांगते मी, तर वर्ड जर तुमचे मिस झाले मी शिकवताना तर ते तिथे तुम्हाला करेक्ट करता येतील. Guys, now our second topic म्हणजेच दुसरा चॅप्टर, दुसरा धडा कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटिझम, मॅग्नेटिझम स्पेलिंग बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिसिटी पण म्हणतात याला. मॅग्नेटिझम चुंबक, लोहचुंबक. आणि याच्यामध्ये आपल्याला अजून काय शिकायचंय? सेमी. सेमी म्हणजे काय? सेमी इंग्लिश आपण शिकलेलो असतो, हाफ. तर ते सेमी कंडक्टर. कंडक्टर म्हणजे माहिती, कंडक्टर म्हणजे काय? आपल्या फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये वाहक, ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स वाहत जातो, करंट वाहत जातो, हीट वाहत जाते. त्या सगळ्या गोष्टी अंडर कंडक्टर येतात. ओके, आपल्याला सेकंड टॉपिकचं नाव समजलं, इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटिझम आणि सेमीकंडक्टर. म्हणजे इथे आपल्याला टोटल 3 टॉपिक शिकायचे एका चॅप्टर मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक पहिला टॉपिक असेल, तो झाला की आपण मॅग्नेटिझम शिकूया, तो झाला की आपण सेमीकंडक्टर शिकूया. अगदी इझी आहेत आणि डेली लाईफ मध्ये लागतात. की करंट कसा फ्लो होतो, चार्जेस कुठे ओरिजिनेट होतात, रेजिस्टन्स काय असतो, रेजिस्टर काय असतो, तो वाढवायचा कसा, तो कमी कसा करायचा. आपण फॅन माहिती, सगळ्यांच्या घरी फॅन असतो. हा, बरोबर आहे. हा, फॅन माहिती, तर त्या फॅन मध्ये काय स्पीडोमीटर असतो, की आपण तो खटखट असा फिरवला की फॅनचा स्पीड कमी होतो. फॅनचा स्पीड जास्त करायचा असेल तर आपण तो परत फिरवतो, तो स्पीड जास्त होतो. तर तिथे काय वापरतात? याच्यामधलं जे नॉलेज आहे इलेक्ट्रोस्टॅटिक मधलं, रेजिस्टन्स कमी करतात, रेजिस्टन्स जास्त करतात आणि फॅनचा स्पीड कंट्रोल करतात. किंवा करंट कमी जास्त करायचं असेल तर काय करतात? रजिस्टर कमी करतात, त्या सबस्टन्सचा रेजिस्टन्स किंवा त्या जो वायर मधला रेजिस्टन्स आहे तो वाढवतात आणि करंट कमी करतात. किंवा करंट जास्त हवा असेल तर काय करतो आपण? रेजिस्टन्स कमी करतो आणि करंट वाढवतो. या गोष्टी इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकणार आहे. आता मॅग्नेटिझम, आपण या दोघांना जुळे भाऊ म्हणू शकतो, इलेक्ट्रिसिटीला आणि मॅग्नेटिझमला. कसं? ते लेक्चर मध्ये ज्यावेळेस आपण शिकत जाऊ, 2-4 लॉज आहेत ते डिराईव्ह करत जाऊ. फॅराडेज लॉ,
नाव लक्षात राहिलं तर ठेवा, नसेल तर इट्स ओके. फॅराडेज लॉ नंतर कळेल तुम्हाला हे दोघे कसे एकमेकांचे भाऊ म्हणले जातात. मॅग्नेटिझम मध्ये काय, लोहचुंबक जे असतं की तो जो पीस असतो तो काय होतो, आपल्या शेजारचे जे सर्टन डिस्टन्स मधले जे आयर्न पीसेस असतात म्हणजे लोखंडाचे तुकडे, त्या लोखंडाच्या तुकड्यांना तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, त्याला काय म्हणतो आपण, लोहचुंबक. तुम्ही लहानपणी खेळ असाल तर माहिती असेल तुम्हाला. हो, मायकल फॅराडे लॉ, बरोबर आहे. हा, आणि त्यानंतर आपण काय शिकणार आहे, सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर म्हणजे काय, इथे तो पूर्णपणे कंडक्टर पण नसतो आणि पूर्णपणे इन्सुलेटर पण नसतो. फॉर एक्झाम्पल आता ही जी काही वायर आहे ह्याच्यावरचं जे इन्सुलेशन आहे प्लास्टिकचं आहे, मी जरी हात लावला तरी मला करंट लागतोय का, नाही लागत आहे. का, याच्यामधून कुठलाच करंट फ्लो होत नाही. याच्यामधले जे कॉपरचे वायर असतील, अल्युमिनियमचे वायर असतील, त्याच्यामधून करंट फ्लो होतो. या प्लास्टिक मधून करंट फ्लो होतो का, नाही होत. पण या दोघांच्या मध्ये एक सबस्टन्स लाई करतो ज्याची कंडक्टिव्हिटी ऍट 0 टेम्परेचरला कंडक्टिव्हिटी 0 असते, टेम्परेचर वाढलं की कंडक्टिव्हिटी वाढते. असा जो सबस्टन्स आहे याला म्हणायचं सेमी कंडक्टर. याचा स्टडी करणार आहे. मोबाईल मध्ये तुम्ही चिप्स वापरता, चिप्स म्हणजे काय, आपलं मेमरी कार्ड, बाकीचे परत ते कम्प्युटर मधले चिप्स असतात, त्या चिप्स मध्ये या सेमीकंडक्टरचा म्हणजे एंटायर जे इलेक्ट्रॉनिक्स बेस आहे, मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स, ते सगळं या सेमीकंडक्टर वर बेस आहे. हे आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल काय, मला तुम्हाला काय सांगायचं तर टॉपिक फार फार इंटरेस्टिंग आहे, फक्त लक्ष देऊन शिकायला हवं. मग सगळ्यात इझी टॉपिक, तसे तिन्ही टॉपिक इझी आहेत, पण हा इंटरेस्ट घेऊन जर तुम्ही शिकला तर खूप सोपा असेल. तर याच्यामधले पॉइंट्स बघूया आपण आता एक एक. ओके, कमेंट बॉक्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा, त्या मला दिसत आहेत, मी त्यानुसार इथे अपडेट करेन. तर इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटिझम आणि सेमीकंडक्टर मधला पहिलाच, दुसऱ्या चॅप्टर मधला पहिला पॉइंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. तोच आहे, हा जो आहे हाच आहे पहिला टॉपिक. याच्यामध्ये इन शॉर्ट सांगते मी आता काय काय शिकणार आहे परत एकदा. इलेक्ट्रोस्टॅटिक पहिला पॉइंट आहे, याच्यामध्ये आपण चार्जेस काय असतात, म्हणजे तुम्ही लहानपणी कधीतरी प्रयोग केला असेल किंवा टीचरनी तुम्हाला सांगितलं असेल की तो जो आपल्याकडे पट्टी असते ना स्केल रेष ओढण्यासाठी, ती अशी डोक्याला घासायची आणि कागदाचे तुकडे घेऊन मग ते कागदाच्या तुकड्याजवळ नेले की ते अट्रॅक्ट होतं. केलेलं आहे असं कोणी? हा, तर ते जे काय, तो जो फोर्स आहे, ते चार्जेस कसे क्रिएट होतात तर ते आपण शिकणार आहे या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. चार्जेस कसे डेव्हलप होतात, आता चार्ज डेव्हलप झाले तर आपल्याला हे पण शिकणं महत्वाचं आहे ना की करंट कसा फ्लो होतो, बरोबर. तर तो करंट कसा फ्लो होतो, त्यानंतर करंटला कमी जास्त कसं करायचं, रजिस्टर काय असतो, त्यानंतर व्होल्टेज काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स, या गोष्टी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकणार आहे. 1 by 1 शिकूया. त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण ऍटम पासून शिकवेन की ऍटम कसा असतो, ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात आणि मग त्याच्यापासून करंट कसा फ्लो होतो. ओके, याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. तर सध्या एवढं नोट डाऊन करून घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक. जे स्टॅटिक म्हणजे काय, स्थिर. स्टॅटिक चार्जेसचा अभ्यास आपण कशामध्ये करतो, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक झालं. ओके, सेकंड वन मॅग्नेटिझम. 2.2 मॅग्नेटिझम. 2.2 मॅग्नेटिझम. स्पेलिंग बघा, लिहून घ्या, मिस्टेक जेवढे अवॉइड करता येतील तेवढे अवॉइड करा. मी सारखं सांगते कारण काही स्टुडंट मराठी मीडियम मधून आलेले असतील, त्यांना थोडासा प्रॉब्लेम असेल. तुम्ही एक 5-6 लेक्चर फिजिक्सचे अटेंड केले की ते होऊन जाईल व्यवस्थित, तुमच्या हाताखालून जातील हे शब्द. इलेक्ट्रोस्टॅटिक मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये आपण काय बघणार आहे, लोहचुंबक काय असतं, लोहचुंबक म्हणजे आता करंट
आणि हे मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिझम किंवा हे जे काही इलेक्ट्रॉन्स आणि मॅग्नेटिझम यांचा संबंध काय आहे, त्यांचे लॉज आणि त्यांचे लॉज व्हेरीफाय करणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड, समजा आपण इथे मॅग्नेट ठेवला, हा बार मॅग्नेट आहे. मॅग्नेट माहिती ना सगळ्यांना, लोहचुंबक, हा बार मॅग्नेट आहे. मॅग्नेटला दोन पोल असतात, कोणते कोणते? वन इज अ नॉर्थ पोल आणि अदर वन इज अ साऊथ पोल. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. हा मॅग्नेट ठेवला, समजा मी आयर्न पीसेस इथे ठेवला, इथे एक लोखंडाचा छोटा तुकडा ठेवला, हा मॅग्नेट आहे इथे आणि तो जो लोखंडाचे लहान किस आहे तो इथे ठेवलाय. अट्रॅक्ट होईल का? हे सर्टन डिस्टन्स असायला हवं ना. हे डिस्टन्स जर जास्त असेल तर तो अट्रॅक्ट करेल का? ऑब्विसली नाही करणार. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की याची मॅग्नेटिक फील्ड किती आहे, म्हणजे किती मॅग्नेटिक फील्ड मिळेल. समजे इथे आपण काय केला, लोखंडाचा किस टाकला, तर काय करेल तो आपोआप ह्या सगळ्या किसला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेईल. पण तोच मी मॅग्नेट इथे ठेवले आणि तिकडे लांब दूर कुठेतरी लोखंडाचा किस ठेवला तर तो अट्रॅक्ट करेल का? नाही करणार. जर मग याला काय म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर दुसरा एक कन्सेप्ट येतो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. हे जे कन्सेप्ट आहेत ते आपण याच्या अंडर शिकणार आहे. तर मी तुम्हाला डेली लाईफ मधले एक्झाम्पल सांगून समजावून देईल. हे शिकणार आहे, समजलं? असे काहीतरी एक 5-6 डेफिनेशन आहेत. पोल स्ट्रेंथ काय असते, म्हणजे इथे स्ट्रेंथ जास्त असते ना मॅग्नेटला. त्यानंतर नॉर्थ पोल, साऊथ पोल, मॅग्नेट कसा स्थिर होतो, या गोष्टी आपण या पॉइंट मध्ये शिकणार आहे. त्यानंतर येतो करंट इलेक्ट्रिसिटी. 2.3 करंट इलेक्ट्रिसिटी. बंबार्डिंग होत नाही ना नवीन नवीन वर्ड्स. हा काय बघतोय आपण, सिलेबस बघतोय. कशाचा? फर्स्ट सेमिस्टरचा. कोणत्या सब्जेक्टचा? बेसिक सायन्स मध्ये जो फिजिक्स शिकणार आहे त्याचा सिलेबस आहे हा. आणि त्या सिलेबस मध्ये काय शिकणार आहे याची मी थोडक्यात ओळख करून देते. हे शब्द सुरुवातीला नवीन वाटतील पण शब्द सोपे आहेत, त्यांचे अर्थ सोपे आहेत. बघितलं ना, हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ते फक्त आपल्याला फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये शिकायचंय. करंट इलेक्ट्रिसिटी, याच्यामध्ये काय, करंट इलेक्ट्रिसिटी रिलेटेड काही लॉज आहेत, ते लॉज शिकायचे. यांची जी अरेंजमेंट असते पॅरलल, ती अरेंजमेंट वगैरे शिकायचे. दॅट्स इट. हे आणि हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक आणि करंट इलेक्ट्रिसिटी. करंट कसा फ्लो होतो थोडक्यात सांगायचं तर. त्यानंतर लास्ट वन आहे सेमीकंडक्टर फिजिक्स. 2.4 आणि या चॅप्टर मधला सगळ्यात शेवटचा पॉइंट कोणता आहे? सेमीकंडक्टर फिजिक्स. सेमीकंडक्टर फिजिक्स. प्रॉब्लेम असेल तर विचारा मला कमेंट. म्हणजे काय तुम्हाला स्पेलिंग समजत नाही, फेंट लेटर्स दिसत आहेत, असं काय असेल तर ठीक आहे. सेमीकंडक्टर फिजिक्स याच्यामध्ये काय शिकायचंय? इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन सोबत त्याचे व्हॅलन्सी असते, तर ते व्हॅलन्स बॉन्ड, इलेक्ट्रॉन बॉन्ड हे कसे एकमेकांशी रिलेटेड असतात या गोष्टींचा स्टडी आपण सेमीकंडक्टर मध्ये शिकणार. यासाठी आपल्याला काय आधी ॲटम म्हणजे काय, ॲटम म्हणजे अणू, तो अणू शिकूया. इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याची बॅलन्सी. हा ठीक आहे, डार्क लिहिते मी, दिसत नाही आय थिंक. सेमीकंडक्टर फिजिक्स आता दिसतंय.
सेमीकंडक्टर फिजिक्स. ओके, हे झालं आपला एंटायर सेकंड टॉपिक. 5 मिनिटांनी. ओके, हा लिहून झाला असेल, मी इरेज करते. नाव लास्ट वन, थर्ड टॉपिक आहे हीट अँड ऑप्टिक्स. या सेमिस्टर मध्ये जे 3 युनिट होते त्याच्यामधले आपण 2 ऑलरेडी पाहिलेत. आता तिसरं हीट अँड ऑप्टिक्स. यालाच काय म्हणतात मराठीत? उष्णता. आणि ऑप्टिक्स लाईट्स रिलेटेड असतो. लाईट्स म्हणजे सन पासून येणारे जे काही सूर्यापासून येणारे जी किरण असतात त्यांचं जे रिफ्रॅक्शन शिकतो ते अंडर कशाच्या येतो? ऑप्टिक्स मध्ये. याच्यातला आता फर्स्ट पॉइंट, थर्ड चॅप्टर मधला फर्स्ट वन काय आहे? हीट. याच्यामध्ये आपल्याला हीटची डेफिनेशन, हीट, टेम्परेचर, आणि टेम्परेचर स्केल. और सर ओके, हीट, टेम्परेचर अँड टेम्परेचर स्केल. तर हीट मध्ये काय स्पेसिफिक हीट काय असते हे बघायचं. त्यानंतर ह्याचे युनिट काय असतं, ह्याचे डायमेन्शन्स काय, या गोष्टी. टेम्परेचर म्हणजे हीट मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो? टेम्परेचर. आणि ते जसं आपण सिस्टम ऑफ युनिट शिकलो तसेच टेम्परेचर मध्ये सिस्टम ऑफ युनिट्स असतात. म्हणजे काही जण टेम्परेचर केल्विन मध्ये सांगतात, काही जण सेल्सिअस मध्ये सांगतात, काही जण फॅरेनहाइट मध्ये सांगतात. हे 3 स्केल आहेत त्याचे. तर त्याचे स्केल शिकायचे आणि त्या तिघांमधलं रिलेशनशिप. नाव दुसरा पॉइंट 3.2 मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. मी डार्क लिहिते अजून एकदा. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हे बघा याच्यामध्ये आता इथे वर्ड कोणता आलेला आहे? ट्रान्सफर. तर म्हणजे हीट ज्यावेळेस एका मोड मधून ट्रान्सफर होत असते दुसऱ्या मोड मध्ये त्यावेळेस 1, 2, 3 लॉ आहेत. गेलिझॅक लॉ, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ. तर ते 3 लॉ आपल्याला शिकायचे आहेत की व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होतो, प्रेशर मध्ये काय चेंज होतो, या गोष्टी. काय शिकायचे आपल्याला? गॅस लॉज. 3 गॅस लॉज आहेत ते शिकायचे. थर्ड टॉपिक मला थर्ड पॉइंट काय झाला? गॅस लॉज. थ्री 3.4 याच्यामध्ये आपल्याला शिकायचंय ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मध्ये मी ऑलरेडी बोललेली. ऑप्टिक्स मध्ये आपल्याला काय करायचंय, तर जी काही लाईट आहे सूर्यापासून येणारी, सर का ऑप्टिक्स. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला रिफ्लेक्शन म्हणजे लहानपणी आपण एक खेळ खेळायचो की सूर्याचा प्रकाश आरशावर पाडायचा मिररवर आणि त्याचं रिफ्लेक्शन करायचं. तर ते नक्की होतं कसं, त्यानंतर रिफ्रॅक्शन,
म्हणजे नाही का आपण एक पाण्यामध्ये जर पेन्सिल टाकली तर ती मधून तुटल्यासारखी दिसते, तर ते तसं का दिसतं ते, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, या गोष्टी आपल्याला ऑप्टिक्स मध्ये शिकायच्यात आणि त्यांचे लॉज. काय काय शिकायचंय? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, हे झाले थर्ड मधले 4 पॉइंट्स. हे आपल्याला या सेमिस्टर मधला लास्टचा टॉपिक, त्याच्यातले हे 4 पॉइंट. आणि याच्यानंतर याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील सम्स ते घ्यायचे. उद्यापासून आपण फर्स्ट टॉपिकला चालू करूया. सिलेबस तुम्ही स्वतःसोबत ठेवा, त्याच्यातले सब पॉइंट स्वतःसोबत ठेवा, कॅरी करा. दॅट्स इट. काही प्रॉब्लेम असेल तर परत उद्या विचारा, मी परत एकदा सांगेल. थँक्यू. हा, उद्या 11 वाजता भेटूया. उद्या 11ला लेक्चर असेल तुमचं.